ज्ञानाचा पाया, श्रद्धेच्या भिंती कसं असलं पाहिजे? नुसतं ज्ञान असून उपयोग नाहीये. तुम्ही विश्वास मांडकेची गोष्ट सगळ्यांनी वाचलेली आहे. विश्वास मांडके हे अतिशय प्रसिद्ध असे हृदयतज्ञ होते आणि या हृदयतज्ञाची बायको जी होती ती अतिशय देवभोळी होती. पण यांना मात्र त्याच्यावरती कधीच विश्वास नव्हता. हे असेच तुम्ही सगळ्यांनी ती व्हॉट्सॲपवरती, कारण आजकाल व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी मोठी निर्माण झालेली आहे, त्यापैकी व्हॉट्सॲप ते तुम्ही ऐकलेली आहे. की पुढे जाऊन त्यांना कळलं की नुसतं विज्ञान उपयोगाचं नाही आहे, त्याच्याबरोबर श्रद्धा असली पाहिजे. आणि हे श्रद्धेच्या भिंती, श्रद्धेचे खांब उभे राहिले ना की हळूहळू हळूहळू आपल्या हृदयाचं मंदिर तयार व्हायला लागलं आहे. एकदा ज्ञान आलं, श्रद्धा आली की मग भक्ती आली पाहिजे. या भक्तीचा कळस ज्यावेळेस तयार होईल ना त्यावेळेस आपलं हृदय मंदिर तयार होणार. नुसतं मंदिर तयार होऊन उपयोग नाही. त्यामध्ये हरीला यावंसं वाटलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये यावंसं वाटण्यासाठी मी काय केलं पाहिजे? काय करायचंय बरं मी की जेणेकरून या हरीला माझ्या हृदयामध्ये यावंसं वाटेल? मग तो तयारी केलेली आहे, बरोबर आहे. मग काय केलं पाहिजे? नामस्मरण, अखंड नामस्मरण केलं पाहिजे.
आहे. आणि या मंदिरामध्ये ज्या वेळेला त्या हरीचं आगमन होणार आहे, तो सार्थकला जाणार आहे, मस्त येणार नाही. हा वेळे जाणे चालू असते नाही तर म्हणून साठवायचं आहे. तुकाराम महाराजांनी अतिशय सुंदर शब्द योजलेले आहेत. साठविला आहारे गेले हृदय मंदिरे, साठविला सांगितलंय, साठवण करायची आहे. आणि बघा, साठवण करत असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण आपलं जे भांडं असतं ते पूर्णतः कधीच रिकामं करत नसतो. आधीचं संपत आलं की लगेच नवीन आणतो, मग पुन्हा स्वच्छता, पुन्हा त्याच्यामध्ये आधीच्या याच्यामध्ये पूर्ण मिसळून. तेव्हा असंच आहे, प्रत्येक जन्मामध्ये आपल्या या नामस्मरणाची, आपल्या या भक्तीची, आपल्या या श्रद्धेची झीज होणार आहे. कारण आपल्या आयुष्यामध्ये येणारी जी संकट असतात ना, त्या संकटामध्ये ज्यावेळेस देव आपल्याला अतिशय अलगदपणे बाहेर काढतो ना, त्यावेळेला आपल्याला हे साठवण खर्ची पडत असतं. म्हणजे खर्ची पडलेली साठवण कशी भरून काढायची आहे? पुन्हा नामस्मरण, पुन्हा नामस्मरण आणि पुन्हा नामस्मरण. नामस्मरणाशिवाय तरुणोपाय नाही. कलियुगामध्ये सगळ्यात उत्तम साधन सांगितलेलं आहे नामस्मरण. आपल्याला ज्ञानमार्ग सोपा नाहीये, ज्ञानमार्गाने ईश्वरापर्यंत मार्ग सोपा नाहीये, कर्ममार्गाने सुद्धा नाहीये. ती लोक गेली आता, कर्ममार्गाने ईश्वरापर्यंत जाणारी लोक गेली. आता एकच आपल्याला, आपण सर्वसामान्य आहोत, आपल्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे नामस्मरण. जर आपण हे करत राहिलो तर काय होणार आहे? त्याची सरली येर झाड, झाला सफळ व्यापार. अहो, कित्येक जन्म आपण येतो आहोत आणि जातो आहोत. एकोस्याम बहुस्यामी, एकोहम बहुस्यामी. ईश्वराला वाटलं पहिले ईश्वर एकच होता. त्या याच्यामध्ये पडत नाही, नासरीय सूक्तामध्ये वगैरे अतिशय सुंदर संदर्भ आहे. पहिले कोणीच नव्हतं, फक्त ईश्वर एकटाच होता. मग त्याला वाटलं की मग मी आता बघू पावे, एकोहम बहुस्यामी, हे एकच आहे, बघू पावे. म्हणून सृष्टीची निर्मिती झाली. सृष्टीच्या निर्मितीतून मग पुढे पुढे जाऊन मनुष्याची निर्मिती झाली. पहिले बाकीच्या 83,99,999 सगळ्या ज्या हे आहेत, योनी आहेत, त्या झाल्यानंतर मग मनुष्याला योनीची निर्मिती झालेली आहे. तेव्हा एवढे सगळे योनी झाले, त्याच्यानंतर मनुष्याची निर्मिती झाली. मनुष्याला त्यांनी मागे कर्म लावलेले आहे. रस्त्यावरून फिरणाऱ्या कुत्र्याला कर्म नाही आहे. तुम्ही येताना जाताना दिसणारे जे बाकीचे प्राणी आहेत त्यांना कर्म नाही आहे, झाडांना कर्म नाही आहे. कर्माचं जे शेपूट आहे ना, ते देवाने माणसाच्या मागे लावलेलं आहे. माणसाने माकडाचं शेपूट टाकून दिलं, पण देवाने त्याच्या मागे कर्माचं शेपूट लावलेलं आहे. जे कर्म कराल त्याचं फळ भोगावं लागतं. मग चांगलं कर्म केलं तरी त्याचंही फळ भोगावं लागतं ना. असं नाही की फक्त वाईट फळं भोगायला लागतात, असं नाहीये. काही माणसांच्या आयुष्यामध्ये इतकं ऐश्वर्य असतं, सतत ऐश्वर्य असतं, आपल्याला वाटतं पण या माणसाच्या आयुष्यामध्ये बरीच वाईट होत नाही का, एवढं मध्ये यांचं चांगलं असतं. त्यांचं सत्कृत्याचा ठेवा येतो, तो संपला आणि त्यांचं त्यावेळेस दुष्कृत्याचा ठेवा सुरू होईल, त्यावेळेस त्यांचीही पडझड होणार आहे. कित्येक लोक बघितलेत आपण असे, आम्ही राम म्हणणारे आज कुठे आहेत तुम्हाला माहिती आहे. तर त्याच्यामुळे पडझड व्हायला वेळ लागत नाही. मग काय करायचं आहे, तर मग सत्कृत्य करत राहायचं आहे. आणि या सत्कृत्यातूनच आपली जी येण झाड आहे, म्हणजे पुन्हा जन्माला येणं, पुन्हा मरणं, पुन्हा जन्माला येणं, पुन्हा मरणं, हे आपलं संप्रदाय आहे. त्याची सरली येण झाड, झाला सफळ व्यापार. इथे महत्वाची गोष्ट आहे.
झाला सफळ व्यापार. जे कृत्य कराल, जेही कृत्य कराल ते सफळ होणार आहे. बघा, आपण अनेक कृत्य आयुष्यामध्ये करत असतो, अनेक कर्म करतो. प्रत्येक कर्माचं फळ आपल्याला मिळतंच आत्ता असं नाही. आत्ता कर्माचं फळ मिळणारच आहे, या पुढच्या जन्मात मिळणारच आहे. पण असं जर नामस्मरण आपण करत राहिलो, असा जो हरी आपण आपल्या अंतःकरणामध्ये जर आपण साठवून ठेवला, तर आपली ती केळझाल करणार आहे. आणि आपण जेही काही व्यापार करू, जोही काही प्रपंच करू, जेही काही कर्म करू, तो कर्म सफळ होणार आहे. तेव्हा तुकोबांनी आपल्याला सांगताय, साठविला हरी जे हृदय मंदिरी. आपण बघूया, मी पूर्वी या ठिकाणी थांबवते आहे. 2 तळणे तुम्हाला असं वाटेल तळणेवरी विसरले आहे. अजून हरी आला आता मगशी चिंता तुका म्हणे हरी काही म्हणून त्यांची होती विसरल्या वाटतं. नाही, आपण हा उद्या बघणार आहोत. तेव्हा आजपर्यंत आपण इथे थांबवतो. साठविला हरी जे हृदय मंदिरी, साठविला हरी जे हृदय मंदिरी, त्याची जरी झाला सगळा पार, त्याची जरी झाला सगळा पार. साठविला हरी जे हृदय आपली प्रथम गुरु आपली आई असते. तेव्हा माझी प्रथम गुरु या ठिकाणी मतलब सादर करते. मी उत्तर होते. आई माझी खूप कोठारते.
एकटा आल्यात नाशिकहून तेव्हा हा जो हरी आहे हा आपल्या हृदयामध्ये साठवल्यानंतर काय होणार आहे आणि कशा पद्धतीने तो आपल्याला नेहमी आपल्या पाठीशी उभा राहत असतो हे आपण बघणार आहोत. त्याच्यासाठी आज आपण एक कथा बघणार आहोत. छापीमध्ये सांगितल्याप्रमाणे कुरुवंशातला श्रेष्ठ असा राजा युधिष्ठिर याने अश्वमेध यज्ञ करायचं योजना होती. आता अश्वमेध यज्ञ म्हणजे आपल्याला माहिती आहे की सगळ्या आजूबाजूच्या लोकांवरती एक आपण सम्राट असल्याचं एक जे प्रतीक असतं ते म्हणजे अश्वमेध यज्ञ असतो. की अश्व सोडायचा, ज्या प्रांतातून तो जातो आहे त्या प्रांतातल्या राजांनी यांना स्वतः मांडलिक व्हायचं आहे किंवा त्यांचं आधिपत्य मान्य करायचं आहे. अशा पद्धतीने हा अश्व सोडला गेलेला आहे. अश्व जातो आहे आणि या अश्वाबरोबर अत्यंत पराक्रमी असा धनुर्धर ज्याला आपण अर्जुन नावाने ओळखतो हा अर्जुन त्यांच्याबरोबर जातो आहे. असाच अनेक प्रदेशांमधून हा चाललेला आहे. अनेक प्रदेशातले राजे त्याला त्यांचं आधिपत्य मंजूर करत आहेत. जे मंजूर करत नाही आहे त्यांच्याशी अर्जुन युद्ध करतो आहे आणि ते प्रदेश आपल्या आधिपत्याखाली घेतो आहे. असं प्रवास करत पुढे चाललेला आहे. एके ठिकाणी मुक्काम पडतो. सगळेजण आनंदात आहेत. आपल्याला कोणी अडवलेलं नाही. छान चालू आहे मस्तपैकी. त्याच्यामुळे सगळेजण आनंदात त्या ठिकाणी मुक्काम पडलेला आहे. सकाळी उठल्यानंतर बघितलं जातं अश्व गायब आहे. अश्व कुठे गेला? सगळीकडे शोधाशोध सुरू झालेली आहे. सगळेजण शोधत आहेत की अश्व कुठे गेलेला आहे. चारही दिशेला लोक धाडले गेले आहेत. सगळेजण शोधत आहेत. त्या अश्वाचा कुठेही पत्ता नाहीये. गेला कुठे हा अश्व? अर्जुनाला प्रश्न पडतो आणि तेवढ्यात तिथे स्वारी येते. नारायण नारायण नाम घोष करुणा नारायण नारायण
अर्जुन जातो, त्यांचं अगदी यज्ञोत्सांग असे त्यांची पूजा करतो आणि त्यांना विचारतो, अहो नारद मुनी, त्रिभुवनामध्ये तुमचं गमन असतं बरं का, तुम्ही सगळीकडे फिरत असतात, मला सांगा आमचा हा अश्व कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का? त्यावेळेला नारद मुनी म्हणतात, हे बघ, तुमचा अश्व कुठे हे मला नक्की माहिती आहे, मग लगेच सांगा कोणी नेलाय तो? इथे जवळच एक चंद्रहास नावाचा राजा आहे आणि या चंद्रहास नावाच्या राजाच्या मुलांनी तुझा हा अश्व पळवलाय बरं का. असं का? आत्ता जातो आणि त्याच्यावरती स्वारी करतो. पार्था, आंध्रा थोडं सोपं नाही आहे. काय सांगता? माझ्यासारख्या धनुर्धराला काय अवघड आहे? पार्था, असं नाही आहे. मग कसं आहे? पहिले कुठं एक काम कर, मी सांगतो ते ऐक आणि मग तू ठरव की त्याच्यावरती स्वारी करायची की नाही. हो का? बरं. राज्य चाललं गेलं आहे, आई वडील चालले गेलेले आहे आणि आता कोणीच नाही. असं हे अनाथ असं बालक, त्यांची जी दासी होती ना, ती दासीला त्याची दया आली की अरे एवढंसं छोटंसं बाळ आहे, कसं जिवंत राहणार आहे. ती काय करते, ती त्याला घेते आणि गपचूप अशी तिथून निघून जाते. कोणालाही पत्ता लागू देत नाही की हा राजाचा मुलगा आहे. त्याला घेते आणि दूर कुंतलपुरी नावाचा एक प्रदेश असतो, त्या कुंतलपुरीला येऊन थांबते. तिथे राहते. तिथे बरेच काळ, ती 2000 ते 12 ते 4-5 वर्षाचा होईपर्यंत ती त्याचा सांभाळ करते आणि नंतर ती सुद्धा एका आजाराने त्रस्त होते आणि ती देखील मरण पावते. पण हे बाळ देणे अतिशय गोड असतं बरं का. हे पूर्ण नगरामध्ये, कुंतल नगरामध्ये असं इकडे तिकडे फिरत असतं आणि कुणी पण मग येणारं जाणारं, जसं आपल्याला लहान मुलांचा गाड येतो की नाही, तसं तेव्हा त्याही लोकांना यायचं, ते त्याला घ्यायचे, जवळ घ्यायचे, उचलून घ्यायचे, कोणी खायला द्यायचं, कोणी त्याला कपडे द्यायचे. अशा पद्धतीने ते सगळं चालू होतं बरं का. एक दिवस काय होतं, हा जो चंद्रहास आहे
गुरुजींनी सांगितलं, अरे मोठा भाग्यवान आहे, तुला हा शालिग्राम प्राप्त झाला. काय झालं? शालिग्राम मिळालेला तुला. आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की याच्यामध्ये शालिग्राम नरसिंह प्राप्त झाला असं का म्हणलेलं आहे? शालिग्रामाचे प्रकार आहेत का? पहिली गोष्ट, शालिग्राम काय आहे हे एक आपण अगदी थोड्याच अवधीमध्ये बघूया. ज्या वेळेला सगळ्या ग्रहांना देवाने शक्ती दिली आहे, त्यांना काही आजच्या भाषेमध्ये पॉवर, त्या काही शक्ती त्यांना दिली आहे की तुम्हाला हे करता येणार आहे. बघा, आपण बघतो आपल्या कुंडलीमध्ये कुठला ग्रह कुठे आहे, मग आपल्याला काय आहे त्या ग्रहाचं ते सामर्थ्य आहे. असं हे सामर्थ्य प्रत्येकाला मिळालं. शनीला मिळालं. शनीला मिळाल्याबरोबर त्याने ज्याने दिलं त्याच्याच घरात जाऊन पहिल्यांदा बसलं. ब्रह्माकडे गेलो. ब्रह्माने सांगितलं, बाबा माझ्या मागे येऊ नकोस, तू विष्णूकडे जा. हो चालले विष्णूकडे लागला. विष्णूच्या मागे विष्णूने सांगितलं, ठीक आहे, ये तू माझ्याकडे, उद्या ये म्हणे फक्त. बरं, उद्या येतो. शनी गेला. आता उद्या विष्णू सुद्धा घाबरले, कारण की शनीला अशी ताकद मिळालेली होती. आता सगळ्यांना कळणारच आहे की आता आजच बदलणार आहे शनी. तर त्याच्यामुळे शनीची सगळ्यांनाच माहिती आहे काय आहे ती गंमत. त्यामुळे विष्णू सुद्धा घाबरले होते. विष्णू म्हणाले की काय करावं. मग ते काय झाले, ते एका ठिकाणी गेले आणि गंडकी शिळा झाले, पर्वत करून राहिले होते. आणि ते पर्वत करून राहिले. दुसऱ्या दिवशी हा शनी येतो आणि बघतो की काय कुठे आहे काय ते. मग त्याला कळतं की हे जे विष्णू आहेत ते पर्वत करून राहिले असं का. मग शनीने घेतलं वज्र किड्याचं रूप. दगड पोखरणारा सुद्धा किडा असतो बरं का. अशा कितीतरी योनी आहेत की जे आपल्याला माहिती नाही आहे. त्याच्यातली ही एक योनी आहे. वज्र किडा नावाचा किडा ते बनतात. आणि तो वज्र किडा म्हणून ते त्या शिळेमध्ये, त्या पर्वतामध्ये त्या आतून त्या पोखराला सुरुवात करतो शनी. विष्णूला पोखराला सुरुवात केल्यानंतर विष्णूच्या अंगामधून घामाच्या धारा वाहायला लागतात. आणि ह्या ज्या घामाच्या धारा वाहणाऱ्या आहेत ना, ह्याच पुढे जाऊन कृष्ण गंडकी आणि श्वेत गंडकी नावाने प्रसिद्ध आहेत.
की जी आता नेपाळमध्ये नदी आहे गंडकी, आणि त्या गंडकी नदीमध्ये ज्या शिळा सापडतात, जे छोटे छोटे जे दगड सापडतात, आपण त्यांना दगड म्हणतो, पण ते शालिग्राम असतात. तर तेव्हा 12 वर्ष हा त्रास सहन केल्यानंतर विष्णूची सुटका होते, आणि मग विष्णू त्यातून बाहेर आल्यानंतर मग विष्णू त्या नदीमधल्या त्या ज्या हे दगड आहेत त्यांना सांगतात की हे शालिग्राम आहे, आणि हे शालिग्राम ज्यांना जे त्याचं पूजन करतील त्याला माझा आशीर्वाद प्राप्त होईल. अशा हा शालिग्राम, या शालिग्रामाचे अनेक प्रकार आहेत. श्वेत शालिग्राम आहे, त्यानंतर निळा शालिग्राम आहे, नंतर काळा शालिग्राम आहे. काळा जो आपण विष्णू स्वरूप जो मानतो तो काळा आहे. गडद हिरवा शालिग्राम आहे, आणि गडद हिरवा जो शालिग्राम आहे ना तो नरसिंह शालिग्राम आहे. असा हा गडद हिरव्या रंगाचा शालिग्राम, आणि जवळजवळ 94 प्रकार आहेत बरं शालिग्रामाचे. तर अशा याच्यातला जो नरसिंह शालिग्राम आहे तो या चंद्रहासाला सापडला होता. आपण चंद्रहासाकडे परत आलो. हरिदासाची कथा ते सूत्र सोडून चालत नाही ना. तेव्हा या चंद्रहासाला हा जो शालिग्राम सापडलेला आहे, तर यांना खूप आश्चर्य वाटतं की हा आपल्या इथे कुठे नदी नाही आहे, आपल्या इथे कुठून हा शालिग्राम घेण्याचा कुठलाच संभव नाही आहे, तुला हा शालिग्राम कसा काय मिळाला? तेव्हा तू अतिशय भाग्यवान आहेस बरं बेटा. बरं मग मी काय केलं पाहिजे? तर हे बघ, रोज याची पूजा कर, आणि तू जेवायला बसशील ना त्यावेळेस त्याला नैवेद्य दाखवायचं बरं का, त्याच्याशिवाय जेवायचं नाही. असं ते गुरुजी त्याला बरंच काय काय सांगतात. मग हा म्हणतो की ठीक आहे, तर याला कुठे असतं घर? देवघरात ठेव असं सांगितलं, पण देवघर कुठे आहे? मग याने काय केलं, त्याची छान पूजा केली आणि त्याला आपल्या तोंडामध्ये ठेवायला लागला. ठेवू कुठे मी? तेव्हा तोंडामध्ये ठेवायला लागला, आणि असा त्याचा दिनक्रम चालू होता. रोज खेळायचा इकडे तिकडे. मग गुरुजींनी सांगितलं होतं की हा नरसिंह आहे, मग तो विष्णूचा आहे, मग तो असं नाव नाही राहिलं विष्णूचं, की त्यांनी सांगितलं की तू नामस्मरण कर, हे एवढं छान तुला प्राप्त झालेलं आहे, त्याचं नामस्मरण कर. तो त्याचं विष्णूचं नाव घेत नाही ना, आणि तो तोंडामध्ये ते ठेवायचा, नदीवर गेला की स्वतः आंघोळ करायचा, आणि मग त्याला हे करायचं. अतिशय लहान वयामध्ये गंमत अशी असते, तुमचं पूर्व सुकृत जर चांगलं असेल ना तर या अशा गोष्टी आपोआप लहानपणातच घडतात ना. आणि गंमत अशी असते की भगवंताकडे यायला सुद्धा पूर्व सुकृतच लागतं. आता गंमतच बघा ना, कीर्तन ऐकायला किती जण येतात? याच ठिकाणी एखादा गौतमीचा कार्यक्रम जर ठेवला असता तिकडे कुठेतरी किती जण आले असेल? पूर्व सुकृत, त्यांचा दोष नाही आहे. मी अशा लोकांना दोषच देत नाही, कारण त्यांच्या ते प्रारब्धातच नाही आहे. त्यांना पूर्व जन्मीची त्यांची साठवणच नाही आहे की आपण देवापर्यंत जाऊ म्हणून. जे मी म्हणतो की ज्ञानाचा पाया, भक्ती याचे श्रद्धेचे खांब आणि भक्तीचा कळस, ज्याच्याकरता तिची एक बैठक लागते तीच नाही आहे. त्याच्यामुळे त्यांच्या जे नाही ते नाही, जे आपण आहे ना, आपण आनंद लुटूया. कीर्तनामध्ये आपण आपला आनंद लुटायचा आहे. तेव्हा असा आनंद तो लहानपणापासून लुटत होता बरं का. चंद्रहास लहानपणापासून अशा भक्तीमध्ये तो लीन असायचा. त्याचं जे काय कोणी त्याला खायला दिलं ते पहिले नैवेद्य तोंडातून काढून नैवेद्य झालं की जेवण पुन्हा आपल्या तोंडामध्ये ठेवून द्यायचं. असं करता एक दिवशी काय होतं, हा ज्या कुंतलपुरामध्ये राहत असतो त्या कुंतलपुराचा जो राजा असतो कुंतलेश्वर, आणि या कुंतलेश्वराचा एक प्रधान असतो, त्या प्रधानाचं नाव असतं दुष्टबुद्धी. मला कधी कधी गंमतच वाटतं ना की खरं मला धृतराष्ट्राची गंमत वाटली होती, गांधाऱ्याची धृतराष्ट्राची. दुर्योधन, दुःशासन,
ज्या नावातच अशी दुष्टता आहे, हे नावं कशी आपण आपल्या मुलांची आपण दुर्गा दुष्टाचं नाव, तसं या दुष्ट बुद्धीचं नाव दुष्ट बुद्धी. म्हणजे आई वडिलांना तरी आता त्यांनाही ती कशी बुद्धी झाली असेल म्हणून त्यांनी ठेवलं असेल. असं हा बुद्धीचा भाग सोडा, त्या दुष्ट बुद्धीचा हा प्रधान होता, हा नावाप्रमाणेच दुष्ट बुद्धी होता. असं त्याला एक दिवशी तरी सुद्धा दुष्ट बुद्धी असला तरी सुद्धा घरी मात्र राज्य त्याच्या बायकोचं सोडलं. बायकोने सांगितलं आज हरिदिन आहे, तेव्हा ब्राह्मणाला भोजनाला बोलवा. आज्ञाप्रमाणे निघाला आणि जाता तिथे त्या ब्राह्मणांना त्याने आमंत्रण दिलं की माझ्या घरी हरिदिनाला नाही ना, द्वादशीला बोलवायचं. आज हरिदिन आहे, उद्याला द्वादशीला जेवायला बोलवलं. तर निमंत्रण घेऊन झालं. त्यांना हा तिथे खेळणारा लहानसा चंद्रहास दिसला. कितीही दुष्टबुद्धी असला माणूस, कितीही दुष्टबुद्धी असला तरी छोटंसं खेळणारं कोणतंच बाळ जर आपल्याला दिसलं तर पटकन चालबुद्धीचा घेतलाच जातो, बरोबर आहे ना. हा दुष्टबुद्धीसुद्धा त्याच्यापाशी गेला, त्याला उचललं आणि त्याच्याकडे बघितलं. अतिशय राजाची जी लक्षणं असतात ती सगळी त्याच्यावरती दिसत होती. असं छान असं भारदस्त असं ललाट त्याचं होतं. अजान बाहू होता चंद्रहास. चंद्रहास अजान बाहू होता. अजान बाहू आहे. अरे ही सगळी लक्षणं तर राजाची लक्षणं दिसत आहेत, पण हा तर काय असं. बरं ठीक आहे, तो त्याला घरी घेऊन येतो. घरी आणतो आणि त्याला म्हणतो की त्याला जेवायला बसवतो. तू घे बाबा, चल जेवायला. 6-1 वर्षाचा असेल चंद्रहास. तो सांगतो आज हरिदिन आहे. हरिदिन म्हणजे काय? एकादशी. आज हरिदिन आहे, आज मी भोजन करणार नाही. बरं बाबा, बरं तू काय खाशील? नाही, मी काहीच नाही खाणार. बरं, मग तो त्याला त्याच्याजवळ ठेवून घेतो. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस सगळे ब्राह्मण वगैरे येतात, हा त्याच्याच घरी खेळत असतो. या दुष्टबुद्धींना मदन नावाचा एक मुलगा असतो की जो साधारण याच्याच वयाचा असतो आणि ते दोघं जण मस्त खेळतात. ते त्या दिवशी तो त्याच्याच कडे राहतो, तिथेच खेळतो, तिथेच छानपैकी बघायला लागतो तो. आणि असं सगळं चालू असताना दुसऱ्या दिवशी द्वादशीला सगळे ब्राह्मण येतात आणि त्या ठिकाणी त्यांची सगळे जेवायची व्यवस्था होते. ते जेवायला बसतात. तर हा त्या चंद्रहासाला बसवतो बस जेवायला. आता गंमत आहे खरी. इथे त्याने काय केलं, इथे त्याने त्याच्या तोंडातून शालिग्राम काढला आणि त्याला नैवेद्य दाखवला. हे पाहून सगळे ब्राह्मण एवढे आश्चर्यचकित झाले की पहिली गोष्ट याच्याकडे हा शालिग्राम आला कुठून. गडद हिरव्या रंगाचा असा नरसिंह असणारा शालिग्राम याच्याकडे कसा आला. त्यांना आश्चर्य वाटलं आणि त्यांना हे वाटलं की नाही चला राजाचा पोरगा आहे. त्यांना असं वाटलं की हा राजाचा पोरगा आहे, आपल्या प्रधानाचा पोरगा आहे. आणि ते सगळं जेवण वगैरे झालं त्यांचं आणि असंच हात खेळता खेळता चंद्रहास त्या दुष्टबुद्धीच्या मांडीवरती जाऊन बसला. आता जेवण वगैरे झालेलं आहे, आशीर्वाद द्यायचा आहे, आशीर्वचन द्यायचं आहे, म्हणून ब्राह्मणांनी हातामध्ये मंत्राक्षता घेतलं आहे. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो वरिष्ठदेवः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. हे पुरा, तू या राज्याचा राजा होशील. तुझ्या शरीरावर असलेली जी लक्षणं आहेत तीच आम्हाला सांगता आहे की तू या राज्याचा राजा होशील. असं म्हणून सगळ्या ब्राह्मणांनी त्याच्या डोक्यावरती अक्षता टाकले. झालं. इत्यादि
ब्राह्मणांना वाटलं हा प्रधानाचा मुलगा आहे आणि आता प्रधानाचा झाला पोरगापड. तो म्हणतो माझा पोरगा तिकडे खेळतोय, हा माझ्या मांडीवर येऊन बसलाय आणि आता हाच राजा होणार आहे. बरं त्यावेळेस अगदी योग्य शब्द वापरते. त्यावेळेस ब्राह्मणांच्या शब्दाला किंमत होती हो. त्यांनी त्यांच्या तोंडातून काढलेले वचन त्यांची साधना होती ना, त्यांची साधना होती, त्यांची तपश्चर्या होती त्याच्या मागे. त्याच्यामुळे त्यांनी तोंडातून काढलेले शब्द हे खरेच होणार होते आणि हे दुष्टबुद्धीला माहिती होतं. आता काय करायचं? झालं ब्राह्मण गेले निघून वगैरे सगळं झालं. आता काय करायचं? डोक्यामध्ये अक्षरशः थैमानं वाचलेलं होतं. काय करू काय करू काय करू? हा मुलगा जिवंतच राहता कामा नये. मग जसे आजकाल गुंडांच्या टोळ्या असतात की तसे त्यावेळेस सुद्धा त्यावेळेसचे गुंड म्हणजे मारेकरी होते दुष्टबुद्धीच्या आतल्या त्याच्या याच्यातले गटातले त्याच्या दगड्या आणि चांद्या असे दोन त्यांची नावं होती. त्यांना बोलवलं, हे बघ या पोराला घेऊन जायचं आणि याला मारून टाकायचं. वनामध्ये घेऊन जाऊन मारून टाका. पण तुम्ही मारलं हे मला कसं कळलं? जसं चंद्रहासाच्या अंगावरती राजाची लक्षणं होती ना, तसं आणखीन एक गोष्ट होती. चंद्रहासाच्या डाव्या पायाला 6वं बोट होतं आणि हे 6वं बोट तुम्ही मला तोंडून आणून दाखवायचं आहे, तेव्हाच मी समजेन की तुम्ही चंद्रहासाला मारले. बरं ते बोट दाखवलं तरच मोबदला मिळणार आहे ना, नाही तर नाही. ते चंद्र आणि दगडे असे निघाले त्याला घेऊन अरण्यामध्ये आले. अरण्यामध्ये आल्यानंतर त्यांचे जे बोलणं चालू होतं त्याच्यावरून चंद्रहासाला कळलं बरं की काहीतरी काहीतरी चुकता येते, काहीतरी चुकीचं घडणार आहे. आणि ज्यावेळेला ते तिथे जातात अरण्यामध्ये आणि याला मारण्यासाठी म्हणून ते तलवार बाहेर काढतात, त्यावेळेस ते म्हणतं चंद्रहास विचारलं, तुम्ही काय बोलताय हे की आम्ही तुला मारणार आहे? तुम्ही मला मारणार आहात? नका ना मारू. तू गया करतो, खूप रडतो त्याच्यापाशी. नाही ना, नका ना, असं नका ना करू, नका ना असं करू, मारू नका ना मला. नाही, आम्हाला आज्ञा आहे तशी. आणि बरं मग ठीक आहे, तुम्हाला मला मारायचं आहे का? एक काम करा, फक्त मला एक माझ्या देवाची पूजा करून घेऊ. आणि असं म्हणून तो तोंडातून शाळीग्राम बाहेर काढतो आणि त्या ठिकाणी आणि तिथे शाळीग्राम काढून ठेवलेलं आहे, डोळे बंद केलेले आहे चंद्रहासाने आणि म्हणतो आहे, धाव सख्या नरहा
प्रश्न पडलाय ना तुम्हाला? बरं, मग आपण एक काम करूया. जसं की सिरियलमध्ये ते येऊन थांबवतो ना, तसं आज आपण या ठिकाणी थांबवूया आणि याचा जो पुढचा भाग आहे तो आपण उद्याला बघूया. नमो पार्वती पते श्री सद्गुरुनाथ महाराज महाराज की जय, गो माता की जय, आर्य सनातन हिंदू धर्म की जय, भारत माता की जय, समस्त संतान की जय, श्री गुरुदेव दत्ता. धन्यवाद. जी आजची जी सेवा झाली आहे ती सद्गुरू चरणी आणि दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि ही सेवा इथेच सोडून जाते आहे. माझ्याबरोबर काही येणार नाही आहे. ही सेवा ज्यांची आहे त्यांच्याप्रती